बेस्ट कस्टमर सर्व्हिस ब्रँड बेसिल लीफ हॉलिडेज यांना जातो आहे आणि जोरदार टाळ्याने आपण स्वागत करूया बेसिल लीफ हॉलिडेजचे संचालक श्री उमेश दामले सर आणि मी अमित बागवे साहेब, चैतन्य सर आणि फडके साहेबांना विनंती करतो की त्यांनी उमेश सरांचा सन्मान करायचा आहे. बेसिल लीफ हॉलिडेज LLPची सुरुवात 2009 मध्ये झाली. श्री उमेश दामले सर यांनी महाविद्यालयीन शिक्षणानंतर रशियन भाषेचे शिक्षण घेतले, ज्यामुळे त्यांना पर्यटन क्षेत्रात प्रवेश मिळाला. त्यानंतर टूर गाईड म्हणून विविध राज्यांमध्ये आंतरराष्ट्रीय पर्यटकांना फिरवण्याचा अनुभव त्यांनी मिळवला. हिमाचल प्रदेशामध्ये ग्रुप टूर्सचे आयोजन करणाऱ्या संस्थेबरोबर काम करून त्यांनी गटपर्यटनाची सखोल समज प्राप्त करून घेतली. नंतर एका आघाडीच्या ग्रुप ऑपरेटरमध्ये 5 वर्ष काम करताना ऑपरेशन्स अँड लॉजिस्टिक्स, ग्राहक सेवा यामध्ये निपुणता मिळवली आणि आंतरराष्ट्रीय ग्राहक व्यवस्थापनाचे कौशल्य विकसित केले. एक हाडाचा स्वयंसेवक असल्यामुळे बोलायची फार प्रॅक्टिस नाही आहे, कारण काम करणं हा आमचा रक्तातला गुण आहे. त्यामुळे माझ्याबद्दल सांगण्यापेक्षा आत्ता आम्ही ट्रॅव्हल कंपनीबद्दल सांगतो आमची. मी स्वतः 35 वर्ष इंडस्ट्रीमध्ये आहे आणि 35,000 पेक्षा जास्त पॅसेंजर्स माझ्याबरोबर ट्रॅव्हल केलेले आहेत. ही संख्या 35 वर्षाच्या हिशोबाने फार कमी आहे, कारण आम्ही इंडिव्हिज्युअल टूर करतो. म्हणजे आम्ही काय करतो तर भारतासाठी डॉलर्स कमवतो. भारतातले जेव्हा फॉरेनर्स भारतामध्ये येतात त्यांच्यासाठी टूर अरेंज करून देण्याचं काम आम्ही करतो. इनबाउंड टूर्स म्हणतो आम्ही त्याला. आणि वी स्पेशलाइज इन इनबाउंड टूर्स फ्रॉम कॅनडा, अमेरिका, युरोपियन कंट्रीज, सिंगापूर, कॅनडा, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया. या देशातनं आमच्याकडे जे भारतीय म्हणा किंवा इंडियन ओरिजिन असलेले येतातच, शिवाय वर्ड ऑफ माउथनी तिथली जी पब्लिसिटी होते, म्हणजे इथे दिलीपसारखे जे ब्रँड्स आहेत किंवा ईशा टूरसारखे ब्रँड्स आहेत, हे लोकली खूप फेमस आहेत, कारण त्यांची पब्लिसिटी लोकली होते. आमचं बेसिल लीफ हे नाव फार दिसत नाही, कारण आमची इथे पब्लिसिटी होत नाही. आमची पब्लिसिटी इंटरनॅशनल असते. त्या देशांमध्ये आमचे लोक जर विचारली तर बरीच लोकांना माहिती आहे, कारण बेसिल लीफ हॉलिडेज म्हणजे मी नाव ठेवताना मिसेस आहे इथे, तिने आम्ही ठरवलं होतं की नाव काय ठेवायचं. तर त्याच्यावर आम्ही बरीच चर्चा केली. तर एक इंटरनॅशनल नाव पण हवं, शिवाय इट शुड गेट कनेक्टेड टू द इनबाउंड पॅसेंजर्स. आम्ही बराच विचार केला आणि बेसिल लीफ हे भारतीय नाव पण फॉरेनर्सना कनेक्ट होणार, कारण आपण बेसिल लीफ जरी तुळशीपत्र म्हटलं, आपण तुळस फक्त दारासमोर लावतो, पण ते दररोज खाण्यासाठी वापरतात, त्यामुळे त्यांना कनेक्ट होणं फार सोपं जातं. बेसिल लीफ हॉलिडेज हे त्यासाठी नाव ठेवलं. म्हणजे मी जर तुलसी टूर्स अँड ट्रॅव्हल्स नाव ठेवलं असतं तर मला बसची तिकीटं विकायला लागली असती, पण मी इनबाउंड टूर्स करतो. आणि आत्ता आम्ही मागे बसलो होतो, मी आणि मिसेस बोलत होतो की आम्ही गेल्या वर्षी 2 वर्षापूर्वी सावरकरांना अंदमानहून जेव्हा सोडलं त्याला 101 वर्ष झाली आणि त्या वर्षामध्ये आम्ही 111 पॅसेंजर्स अंदमानला नेऊन आणले. आमचा तो एक टार्गेट होतं की, पण ते सगळे इंडिव्हिज्युअल होते, कुठलाही ग्रुप नव्हता. 2 पॅसेंजर, 5 पॅसेंजर, 7 पॅसेंजर, सगळ्यात मोठा ग्रुप होता तो 7 पॅसेंजर्सचा होता. तर अशी 111 पॅसेंजर्स आम्ही अंदमानला नेऊन आणले. आणि आत्ता आम्ही बसलो होतो तेव्हा मधुरा म्हणली, मिसेस माझी, की समोर जे बसलेत ना फडके सर, जर सावरकरांचा पुन्हा पिक्चर काढला तर त्यांना नक्की काम देता येईल. एक्झॅक्टली तसे दिसत आहेत सावरकरांचा. तुम्ही जर फोटो बघितला तर तसे दिसत आहेत ते. मी फडके सरांचं जे ऑफिस आहे ते बरेच वेळा त्यांच्या ऑफिसच्या दारातनं गेलेले, बरेच वेळा भेटायचा प्रयत्न पण करणार होतो, नाही केला. पुढच्या वेळेस नक्की येतो, कारण माहीमला माझी सासूरवाडी आहे, त्यांच्या घरी जाताना दारातनं तुमचं ऑफिस लागतं मला. तर बेसिल लीफ हॉलिडेज ही इनबाउंड कंपनी आहे आणि मला जे रेफरन्सेस म्हणजे नेहमी मी मागतो की तुमचे भारताच्या बाहेर राहणारे मित्र किंवा रिलेटिव्स किंवा तुमचे कॉर्पोरेट क्लायंट जे भारतामध्ये येतात
त्यांच्यासाठी आम्ही टूर अरेंज करतो. आत्ता एक अमेरिकन कंपनी आहे, त्यांचे भारतातले जे ऑफिसेस आहेत त्यांच्या स्टाफला घेऊन आम्ही मोठा एक इव्हेंट करतो आहे. 75 लोकांचा इव्हेंट आहे, गोव्यामध्येच करतो आहे. तर असे रेफरन्सेस मी मागत असतो. कारण मी हा रेफरन्स आत्ता का मागतो आहे, कारण इथल्या लोकांना बेसिक लीफ हॉलिडेज कळावं की काय करतो, इनबाउंड आम्ही टूर करतो, त्याच्यासाठी तुम्हाला रेफरन्स मागतो आहे. पुन्हा एकदा धन्यवाद मला अमितनी बोलवल्याबद्दल. आणि इथे मांजरेकर दाम्पत्य दोघं ते मला ओळखतात, पण बहुतेक नावाने ओळखत नसावेत, उमेश दामले, कारण आम्ही सॅटर्डे क्लबमध्ये आहोत आणि तिथे बरंच एकत्र काम करतो. तर मराठी उद्योजकांसाठी अमित जे काम करतो सेम काम सॅटर्डे क्लबमध्ये पण करतात. अमितला शुभेच्छा. धन्यवाद. वंदे भारत.